चॅप्टर नंबर 6 सेक्रेटरी प्रॅक्टिसेस हा विषय आपण सुरू करतोय. हा टॉपिक सुरू करतोय रादर. करस्पॉन्डन्स विथ द मेंबर्स म्हणजे सदस्यांसोबत पत्रव्यवहार कशा पद्धतीने कंपनी सेक्रेटरीला करावे लागतात हा टॉपिक आहे. त्यामध्ये सुरुवातच आपण करूयात इंट्रोडक्शन या भागापासून. शेअर होल्डर्स आर द ओनर्स हू कॉन्ट्रीब्यूट द कॅपिटल फॉर द कंपनी. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे सभासद असतात हे सभासद कंपनीच्या भांडवलाला बिल्ड करण्याचं काम करतात. सो शेअर होल्डर्स आर द रिअल ओनर ऑफ द कंपनी आपण असं म्हणतो. कुठले शेअर होल्डर? इक्विटी शेअर होल्डर ऑफ द रिअल ओनर ऑफ द कंपनी. सो दे कॉन्ट्रीब्यूट द कॅपिटल. शेअर होल्डर भांडवल आणतात बिझनेसमध्ये कंपनीसाठी आणि ते कंपनी भांडवल वापरून बिझनेस काय करते? विस्तार करते, चालवते. So, as a CEO, Chief Executive Officer of the company, Secretary come into contact with the all members through correspondence. CEO किती छान शब्द आहे ना. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अत्यंत महत्वाची अशी व्यक्ती म्हणून कंपनी सेक्रेटरी कंपनीचं काम पाहते. आणि हे काम पाहताना त्या कंपनी सेक्रेटरीचं सर्व सदस्यांशी संपर्क येतो. त्या सदस्यांशी कंपनी सेक्रेटरीला पत्रव्यवहार करावा लागतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कंपनी सेक्रेटरीचं सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ द कंपनी जो कामं एक्झिक्यूट करतो, ठीक आहे, जो पत्रव्यवहार करतो, जो संभाषण करतो, जो डायरेक्टरच्या वतीने प्रत्येक सदस्यांशी संवाद साधण्याचा काम करतो. खरं तर हा संदेश वाहक म्हणूनच काम करतो असं म्हणा. ठीक आहे. सो द सेक्रेटरी ऍक्ट ॲज अ लिंक बिटवीन डायरेक्टर अँड द मेंबर ऑफ द कंपनी. सो कंपनी सेक्रेटरी जो आहे तो डायरेक्टर आणि सदस्य यामधला काय लिंक आहे, एक दुवा आहे. त्यामधला हा एक एक माध्यम आहे. त्यामुळे कंपनी सेक्रेटरीचं काम फार मोठं आहे वेन इट कम्स टू करस्पॉन्डन्स विथ द मेंबर्स. पुढे सुद्धा लक्षात येईल करस्पॉन्डन्स विथ द डिबेंचर होल्डर्स, करस्पॉन्डन्स विथ द पब्लिक डिपॉझिटर्स. अशा अनेक पद्धतीचे पत्रव्यवहार कंपनी सेक्रेटरीला विविध लोकांशी करावे लागतात, हे लक्षात ठेवा. पुढे जाऊ. तिसरं पॅराग्राफ पहा काय म्हटलंय. द सेक्रेटरी हॅज टू कम्युनिकेट द डिसिजन ऑफ द मॅनेजमेंट अँड अदर इन्फॉर्मेशन टू द मेंबर्स थ्रू द करस्पॉन्डन्स. म्हणजे जो कंपनी सेक्रेटरी आहे त्याच्याकडे अजून एक काम दिलेलं आहे. त्यांनी बोर्ड ऑफ डायरेक्टरचे जे काही निर्णय आहेत, जे काही डिसिजन आहेत, ते सगळे निर्णय सदस्यांपर्यंत पत्राद्वारे कळवणं आवश्यक आहे. त्यामुळे फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीला जर एक्सपान्शन करायचं असेल, नगरमधलं व्यवसाय पुण्यात सुद्धा विस्तार करायचा असेल, तर हा बोर्ड ऑफ डायरेक्टरचा डिसिजन सदस्यांपर्यंत पोहोचवायचं काम जे आहे ते मेंबर पर्यंत पोहोचवण्याचं काम कंपनी सेक्रेटरीला करावं लागेल. ठीक आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण डिसिजन ऑफ द टॉप मॅनेजरियल पीपल विल बी फॉरवर्डेड ऑर इन्फॉर्म्ड to the member or shareholder of the company. This is very important. Now next, secretary should be very cautious. फार काळजी घ्यावी लागते कंपनी सेक्रेटरीला. अँड बी केअरफुल while corresponding with the member of the company. चुकीच्या पद्धतीने कम्युनिकेशन होता कामा नये. चुकीचा मेसेज मेंबर पर्यंत जाता कामा नये. चुकीचा अर्थ निघेल असा मेसेज पास करता कामा नये. त्यामुळे कंपनी सेक्रेटरीचा रोल ॲज अ करस्पॉन्डंट आहे ना, मेसेज पाठवणारा व्यक्ती म्हणून फार फार महत्वपूर्ण आहे, हे लक्षात ठेवा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो दिस इंट्रोडक्शन पार्ट इज व्हेरी इझी. ठीक आहे. नाउ कम टू द व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ दिस. प्रिकॉशन्स टू बी टेकन बाय द सेक्रेटरी वाईल करस्पॉन्डिंग विथ द मेंबर्स. कंपनी सेक्रेटरीनी काय काळजी घेतली पाहिजे पत्रव्यवहार करताना सदस्यांशी? सो कंपनी सेक्रेटरी हॅज टू करस्पॉन्ड विथ द मेंबर्स ऑन द व्हरायटी ऑफ द ऑकेजन. अनेक वेळा असं होतं की कंपनी सेक्रेटरीला बोर्ड ऑफ डायरेक्टरचा काहीतरी महत्वाचा मेसेज मेंबर्स पर्यंत पाठवायचा आहे, कम्युनिकेट करायचा आहे, संदेश पाठवायचा आहे. त्यामुळे कंपनी सेक्रेटरी पत्रव्यवहाराद्वारे, ईमेलद्वारे आजच्या काळात हा मेसेज सदस्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. While writing a various letter, the secretary should give due respect to the members and provide complete and correct information. लक्षात घ्या, मी आधी सुद्धा म्हटलं होतं
अपूर्ण माहिती किंवा चुकीची माहिती जर सदस्यांपर्यंत पोहोचवली तर त्याचे दुष्परिणाम कंपनीला भोगावे लागू शकतात. है ना. मेंबर्सचा जो फेथ आहे, विश्वास आहे कंपनीवरचा, तो उडू शकतो. त्यामुळे रायटिंग अ व्हेरायटी ऑफ लेटर, व्हेरियस लेटर इज अ जॉब ऑफ द सेक्रेटरी, अँड दोज लेटर्स शुड बी रिटन इन अ व्हेरी रिस्पेक्टफुल लँग्वेज. अगदी आदरार्थी भाषेत हे पत्र लिहिले गेले पाहिजे सदस्यांना. निगेटिव्हिटी नसली पाहिजे, त्यामध्ये द्वेष नसला पाहिजे, रूड लँग्वेज नसली पाहिजे. आपण पाहूयात काय नसलं पाहिजे त्यामध्ये पुढे ते. पण पूर्ण माहिती आणि खरी माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे कंपनीमध्ये जे घडतंय, बोर्ड ऑफ डायरेक्टर जे निर्णय घेत आहेत त्याबद्दल सविस्तर खरी माहिती आणि सत्य माहिती दिली गेली पाहिजे, हे महत्वाचं. त्यानंतर thus the writing the letter to the member is a challenging task and require a lot of skill, knowledge and techniques. कंपनी सेक्रेटरीचं कामच आहे की कंपनी सेक्रेटरीने पत्र व्यवहार करणे, आणि हे करत असताना हे चॅलेंजिंग काम आहे. चॅलेंजिंग काम का आहे? कारण लिहिणं हे स्किलफुल जॉब आहे. लिखाण प्रत्येकाला जमत नाही, पत्र लिहिणं हे सोपं नाहीये. पण पत्र व्यवहार करणं हे कंपनी सेक्रेटरीचं अत्यंत महत्वाचं काम आहे. आणि हे काम करत असताना त्याच्याकडे नॉलेज पाहिजे, विषयाचं ज्ञान पाहिजे, त्याच्याकडे भाषेचं ज्ञान पाहिजे. ठीक आहे. त्याला इंग्रजी चांगलं आलं पाहिजे, त्याला कंपनी लॉचं नॉलेज पाहिजे, त्याचं लेखन कौशल्य चांगलं पाहिजे, आणि टेक्निक पाहिजे. पत्र कसं लिहितात ह्याला टेक्निक लागतं. ठीक आहे. बिझनेस लेटर्स लिहिताय तुम्ही, तुम्ही घरच्या लोकांना, नातेवाईकांना पत्र नाही लिहित आहात. So you are writing a business letter. You are writing a letter probably in English, of course. Most of the transactions of the companies are carried out either in English and also in Hindi as well. Okay? So a lot of things are there. Now come to the very important aspect. Thus, writing letter to the member is a challenging task and require a lot of skill and knowledge and techniques, as we discussed. Few things which are very important while writing letters are given below. Check point number 1. Correct information. So the secretary should always provide correct, up-to-date, factual information to the member, and due care should be taken while giving the fact and figure. So company secretaryनी खरी माहिती दिली पाहिजे, लेटेस्ट माहिती दिली पाहिजे, आणि फॅक्च्युअल जे घडलंय तीच माहिती दिली पाहिजे सदस्यांना. ड्यू केअर शुड बी टेकन व्हाईल गिव्हिंग द फॅक्ट्स अँड फिगर्स. सो अत्यंत काळजी घेतली पाहिजे की खरी काय घटना आहे, खरी आकडेवारी काय आहे या बाबतीत, है ना. तर हे महत्वाचं आहे, करेक्ट इन्फॉर्मेशन देणे सदस्यांना. नेक्स्ट फीचर इज लुसिड लँग्वेज, व्हेरी सिंपल लँग्वेज. प्लीज अंडरस्टँड. कंपनी सेक्रेटरी या परीक्षेला प्रचंड अभ्यास करावा लागतो, पण जेव्हा पत्र व्यवहाराचं काम येतं तेव्हा पत्र व्यवहार नॉर्मल लोकांशी करायचा आहे. त्यामुळे इंग्रजीमध्ये जरी पत्र व्यवहार असला तरी सामान्य भाषेतली इंग्रजी, क्रिटिकल, टेक्निकल असे शब्द नकोत. म्हणजे समोरच्या व्यक्तीला कळेल अशा साधारण इंग्रजी भाषेत पत्र व्यवहार करता आला पाहिजे कंपनी सेक्रेटरीला. सो सेक्रेटरी मस्ट यूज सिंपल वर्ड्स, सिंपल sentences, and adopt the convincing style while writing the letters to the members. कंपनी सेक्रेटरीनी सोप्या भाषेत पत्र लिहिले पाहिजे, सोप्या भाषेत वाक्यरचना केली पाहिजे, आणि समोरच्या व्यक्तीला पटेल असं पत्र लिहिलं पाहिजे. मी पत्र लिहितोय पण त्यातून द्विधा निर्माण झाली आहे, मी पत्र लिहितोय पण समोरच्या व्यक्तीला कन्फ्युजन झालंय, समोरच्या व्यक्तीचा काहीतरी गैरसमज होईल अशी भाषा वापरली आहे, मग ते पत्र उपयोगाचं नाही. ठीक आहे. त्यामुळे कन्व्हिन्सिंग स्टाईल पाहिजे, सिंपल शब्द पाहिजे, अगदी टेक्निकल क्रिटिकल वर्ड नको, कळणार नाही असे शब्द वापरायचे नाही, नाहीतर एकदम फॅन्सी इंग्लिश मध्ये लिहिणारे लोक असतात काही जण, तसं नको आहे. सो सेक्रेटरीच्या बाबतीत असं म्हटलंय, लुसिड लँग्वेज यूज करा, टेक्निकल वर्ड, लॉंग सेंटेन्सेस शुड बी अवॉइडेड. अगदी तांत्रिक शब्द लिहिता कामा नये. म्हणजे एखादा आजार झालाय आणि डॉक्टरांच्या भाषेतला एखादा काहीतरी शब्द असतो तो वापरला तर समोरच्या पेशंटला काहीच कळणार नाही नक्की कुठला आजार झालाय.
पण त्याला सांगितलं की बाबा रे तुला खोकला झालाय, सर्दी झालीये, तर त्याला ते कळतं. कारण तो सामान्य शब्द आहे, सामान्य भाषेत वापरला जाणारा शब्द आहे. तेच जर अगदी टेक्निकल शब्द वापरले मेडिकल फील्ड मधले तर ते कळणार नाही. अशी ती गंमत आहे. सो असे टेक्निकल वर्ड अवॉइड केले पाहिजे, मोठे मोठे सेंटेन्स अवॉइड केले पाहिजे, शॉर्ट लँग्वेज यूज केली पाहिजे. इट शुड बी इझी टू अंडरस्टँड. समजेल, उमजेल, कळेल अशा भाषेत पत्रव्यवहार झाला पाहिजे. पुढे म्हटलंय प्रॉम्प्ट रिस्पॉन्स. सेक्रेटरी मस्ट बी प्रॉम्प्ट इन सेंडिंग द रिप्लायज टू द लेटर रिसिव्ड फ्रॉम द मेंबर. सभासदांकडून अनेक वेळा असं घडतं की कंपनीला काही पत्र व्यवहार केले जातात आणि हे पत्र डायरेक्टरच्या हातात पडत नाही. हे पत्र पडतात कंपनी सेक्रेटरीच्या हातात, आणि जेव्हा हे पत्र कंपनी सेक्रेटरीच्या हातात पडतं सदस्यांचं, मेंबर्सचं, त्यांनी ते पत्र वाचायला पाहिजे, त्या पत्रावर विचार केला पाहिजे आणि त्या पत्राचं उत्तर तयार करून त्याचं समाधानकारक उत्तर सदस्यांना पाठवलं पाहिजे. ठीक, सोपं. एनी क्वेश्चन्स अँड क्वेरीज रेज्ड बाय द मेंबर मस्ट बी प्रॉम्प्टली रिप्लाइड बाय द सेक्रेटरी. कुठलेही प्रश्न असोत ते अगदी शांतपणे वाचून समजून मग रिप्लाय दिलं पाहिजे सेक्रेटरीने, कारण ते कंपनीची इमेज खराब करू शकतं जर त्याला रूडली उत्तर दिलं गेलं तर. समजेल पुढे आपल्याला, ते घेऊयात तो विषय. कंप्लेंट लेटर शुड बी प्रॉम्प्टली अटेंडेड टू विदाउट एनी डिले. जेव्हा एखाद्या सदस्यांची काहीतरी तक्रार येते त्या तक्रारीचं त्वरित निवारण करण्यासाठीचं एक पत्र सेक्रेटरीने लिहायला पाहिजे. उशीर जर केला तर त्यामुळे गैरसमज पैदा होऊ शकतात. त्यामुळे कंप्लेंट लेटरला त्वरित उत्तर देणं ही प्रत्येक कंपनी सेक्रेटरीची जबाबदारी. मी मुद्दाम कंपनी सेक्रेटरी हा शब्द वापरतोय जाणून बुजून, कारण पत्रव्यवहार करणे सदस्यांशी, डिबेंचर होल्डर्सशी किंवा पब्लिक डिपॉझिटर्सशी किंवा इतर संस्थांशी हे कंपनी सेक्रेटरीचं काम आहे. हा काही सामान्य सेक्रेटरी नाही आहे. ठीक आहे, हा काही मागे मागे फिरणारा सेक्रेटरी नाहीये. अनेक तुम्ही बघता वेगवेगळ्या ठिकाणी अनेक लोक सेक्रेटरी अपॉइंट करतात. हा तसा सेक्रेटरी नाही, हा मोठ्या कंपनीचा सेक्रेटरी आहे. आणि कंपनीची मोठी कायदेशीर कायदेशीर जबाबदारी, कंपनी कायद्याचं त्याला पालन करायचंय, त्याला सेबीचं पालन करायचं, इतर अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे जे कायदे आहेत त्याचं पालन ह्याला करावं लागतं कंपनी सेक्रेटरी. त्यामुळे हा वेगळा सेक्रेटरी आहे, कंपनी सेक्रेटरी आहे. असं पुढे जाऊया 4 नंबर, सेक्रेसी. सिक्रेसी म्हणजे गुपित ठेवणे गोष्टी. सेक्रेटरी शुड नॉट डिस्क्लोज एनी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन ऑफ द कंपनी टू द मेंबर. अत्यंत गोपनीय सिक्रेट माहिती कंपनीची बाहेर सदस्यांना देता कामा नये. सेक्रेटरी शुड टॅक्टफुली आन्सर सम लेटर विदाउट गिव्हिंग एनी सिक्रेट इन्फॉर्मेशन ऑफ द कंपनी. काही पत्रांची उत्तरं काळजीपूर्वक आणि टॅक्टफुली, टॅक्टफुली म्हणजे चतुरतेने देता आली पाहिजे. म्हणजे उत्तर द्यायचं, स्पष्टही लिहायचं, पण कंपनीची गोपनीय माहिती, सिक्रेट बाहेरच्या लोकांना सांगायचे नाहीत, असा त्याचा अर्थ आहे. पोलाइटनेस असा 5वा मुद्दा आहे. पोलाइटनेस म्हणजे कर्टसी, सौजन्याने. कर्टियस लेटर शो सिंपथी, रिस्पेक्ट अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. जे पत्र सौजन्याने भरलेले असतात त्यामध्ये सिंपथी असते, एखाद्याबद्दल सिंपथी. ठीक आहे, आपण म्हणतो ना अनेक वेळा एखाद्याला काहीतरी आजार झाला तर आपण म्हणतो अरे रे रे लय वाईट झालं, है ना. तर आपल्याला सिंपथी असते एखाद्याबद्दल, रिस्पेक्ट असतो, आदर असतो, त्याच्या गोष्टी समजून घेण्यासाठी एक अंडरस्टँडिंग असतं, एकमेकांना समजून घेतो आपण. तसंच वर्तन कंपनी सेक्रेटरी करणं आवश्यक आहे. ही शुड बी हॅव्हिंग सिंपथी, हॅव्हिंग रिस्पेक्ट अँड गुड अंडरस्टँडिंग विथ द मेंबर. पुढे म्हटलंय पोलाइटनेस मीन्स यूज ऑफ द कर्टियस लँग्वेज. पोलाइटनेस म्हणजे काय? सौम्य भाषेत बोलणे, म्हणजे सौजन्याने बोलणे. शिवीगाळ नाही करायची आहे, भांडण तंटे नाही करायचे आहेत, हमरी तुमरी नाही करायची आहे, कळतंय ना. साध्या माणसांची भाषा वापरायची आहे, सौजन्याने शांतपैकी बोलायचं आहे, कोणाला दुखवायचं नाहीये, लक्षात घ्या. तर मेंबरला रिस्पेक्टफुल लँग्वेजमध्ये उत्तर देता आलं पाहिजे पत्राला. सो कंप्लेंट लेटर शुड बी रिप्लाइड पोलाइटली. किती विचित्र तक्रार असू दे एखाद्या मेंबरची, तुम्ही उद्धटपणे संभाषण करता कामा नये.
तुम्ही निगेटिव्ह रिस्पॉन्स देता कामा नये. तुम्ही त्याचं रक्त जाळता कामा नये. गेटिंग माय पॉइंट? सो मेंबरला समाधान होईल असं सौम्य भाषेत पत्राला काय दिलं पाहिजे, उत्तर दिलं गेलं पाहिजे. पुढचा मुद्दा जो आहे, रूड लँग्वेज शुड बी स्ट्रिक्टली अवॉइडेड व्हाईल करस्पॉन्डिंग विथ द मेंबर. रूड लँग्वेज मध्ये नाही बोललं पाहिजे, मगरूर लँग्वेज नसली पाहिजे. हं? याचाच अर्थ असा की तुम्ही चांगल्या भाषेत संभाषण साधा, हे महत्वाचं बिंग द सेक्रेटरी. पुढचे 3 मुद्दे घेऊ आणि आपण मग आज सेशन इथेच थांबूयात. आणि पुढचं सेशन नवीन व्हिडिओ माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचेल. लीगल मॅटर हा एक मुद्दा पाहू. काय म्हणतायत? सेक्रेटरी शुड कंपल्सरी फॉलो द रिलेव्हंट प्रोव्हिजन ऑफ द कंपनी ऍक्ट 2013 विथ द लेटेस्ट अमेंडमेंट अँड अदर रिलेव्हंट लॉज व्हाईल करस्पॉन्डिंग विथ द मेंबर्स. कंपनी सेक्रेटरीनी कंपल्सरीली कंपनी कायद्याचं पालन केलं पाहिजे, त्याच्या नियमांचं पालन केलं पाहिजे. त्यामध्ये बदल होतात कंपनी कायद्यामध्ये कालांतराने, त्या बदलांचं सुद्धा पालन केलं गेलं पाहिजे. While drafting these letters, if necessary, secretary should consult with the legal advisor on the certain matters. अनेक वेळा असं होतं बरं का, की सेक्रेटरीला वकिलांची मदत लागते. त्यामुळे कंपनी सेक्रेटरीने असं म्हणता कामा नये की मी कंपनी सेक्रेटरी आहे, मी वकिलांची मदत नाही घेणार. कंपनी सेक्रेटरी शुड टेक द हेल्प फ्रॉम ॲडव्होकेट्स ऑन द लीगल मॅटर. कायदेशीर जर काही बाबी असतील, कायदेशीर जर काही गोष्टी डिस्कस करायच्या असतील, कंपनीच्या लीगल ऍडवायझरशी तुम्ही चर्चा करणं आवश्यक असतं. त्यामुळे इगो प्रॉब्लेम नसावा त्याच्यामध्ये, हे लक्षात ठेवा. 7 नंबरचा मुद्दा बघू. कन्सिडरेशन. द रायटर शुड गिव्ह इम्पॉर्टन्स अँड कन्सिडरेशन टू द रीडर अँड कन्सिडर द प्रॉब्लेम ऑफ द मेंबर. जेव्हा कंपनी सेक्रेटरी पत्र लिहितोय ना, त्याला हे कळलं पाहिजे की सदस्यांना हे पत्र वाचून कसं वाटेल. त्यांच्या भावनाचा आदर करायचा. आपण असं वरती वाचलं, पण त्यांची समस्या समजून घेण्याची एक वृत्ती पाहिजे कंपनी सेक्रेटरीची. त्यांनी त्याला महत्व दिलं पाहिजे की काय पत्रामध्ये तक्रार दिली आहे, मग त्या तक्रारचं निवारण कसं करायचंय, सदस्याला काय उत्तर द्यायचंय, त्याला कन्सिडर केलं पाहिजे, विचारात घेतलं पाहिजे. ठीक आहे. वाईल सेंडिंग निगेटिव्ह रिप्लायज, ही शुड ड्राफ्ट द लेटर मोर केअरफुली सो दॅट द मेंबर शुड नॉट हर्ट. आपण अनेक वेळा काय करतो, पत्र लिहिताना, उत्तर देताना उद्धटपणाची भाषा वापरतो आणि त्यामुळे मेंबर काय होऊ शकतो, हर्ट होऊ शकतो. ही माइट बी डॅमेज इन द सेन्स त्याचं मन दुखावलं जाऊ शकतं असं म्हणायचं मला. त्यामुळे निगेटिव्ह जेव्हा पत्र व्यवहार करायचा आहे, नकारात्मक, फॉर एक्झाम्पल एखाद्या मेंबरला शेअर द्यायचे नाहीयेत, तर बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या वतीने सेक्रेटरी काय करतं, रिग्रेट लेटर पाठवतो. रिग्रेट लेटर म्हणजे दिलगिरी पत्र, की प्रिय सदस्य, तुम्ही कंपनीचे शेअर्स, खरं सदस्य नव्हे, प्रिय पब्लिक मधले जे लोक आहेत त्यांच्यासाठी शब्द असतो काही, की डिअर इन्व्हेस्टर असा शब्द असतो तो, गुंतवणूकदार. आपण कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याची इच्छा जाहीर केली, पण बोर्ड ऑफ डायरेक्टर साहेबांनी निर्णय घेतला आहे की आपल्याला सध्या शेअर्सचं वाटप म्हणजे अलॉटमेंट करू नये. त्यामुळे हे निगेटिव्ह लेटर आहे. मग हे पोलाइटली दिलं गेलं पाहिजे उत्तर. समोरच्या व्यक्तीला असं नाही वाटलं पाहिजे, अरे बघा मी 100 शेअर्स घ्यायची इच्छा आहे आणि कंपनी एकही शेअर्स देत नाही. दे शुड नॉट गेट हर्ट. ठीक आहे, ते दुखावता कामा नये. सो सेक्रेटरी शुड मेक मेंबर फील दॅट मॅनेजमेंट इज ऑनेस्टली रिग्रेटिंग देअर रिफ्युजल. सदस्यांना हे असं फील झालं पाहिजे की मॅनेजमेंट सुद्धा तुमच्या दुःखात सामील आहे. तुम्हाला शेअर्स नाही दिले गेले याचं मॅनेजमेंटलाही दुःख होत आहे, हे ऑनेस्टली कम्युनिकेट करता आलं पाहिजे सदस्यांना. ठीक आहे, यावेळेस शेअर्स नाही दिले, पुढच्या वेळेस कदाचित मॅनेजमेंट शेअर्स दिला असं मेंबरलाही वाटेल. पुढच्या इश्यूमध्ये, पुढच्या IPO मध्ये तरी ते शेअर्स मध्ये काय करतील, पैसे गुंतवण्याचं तयार होतील परत एकदा. सो हर्ट नाही होणार ती लोक, किंवा कमी दुखावली जातील. शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा, इमेज ऑफ द कंपनी. द सेक्रेटरी शुड ट्राय टू प्रोजेक्ट द गुड इमेज ऑफ द कंपनी इन एव्हरी सिच्युएशन. कितीही टफ सिच्युएशन असू दे कंपनीच्या बाबतीत, कंपनी सेक्रेटरीनी कंपनीची चांगली इमेज लोकांच्या मनात रुजवली पाहिजे, मेंबर्सच्या मनात रुजवली पाहिजे. ठीक आहे. तर कंपनी थोडी लॉसमध्ये जात असेल थोडीशी, पण तरी सेक्रेटरीनी सकारात्मकता दाखवली पाहिजे की नाही, भविष्यात कंपनी अजून चांगलं कारोबार करणार आहे.
तुमचं सगळ्यांचं जर सहकार्य असेल तर कंपनी अजून सुधारेल, अजून मोठ्या प्रमाणावर काम करेल आणि तुम्हाला प्रॉफिट मिळेल. प्रॉफिट मिळालं की डिव्हिडंड मिळेल, तुमच्या शेअर्सच्या किमती वाढतील. शेअर्सच्या किमती वाढल्या तर तुम्हाला ॲप्रिसिएशन मिळेल. असं कंपनी सेक्रेटरीनी कंपनीच्या बाबतीत चांगल्या गोष्टी बोलल्या पाहिजे. त्यामुळे इमेज चांगली राहील कंपनीची. While drafting the letter, secretary must try his best to remove their doubts, queries, difficulties in a polite and courteous manner. जेव्हा कंपनी सेक्रेटरी पत्र लिहितोय, ड्राफ्ट करतोय, बनवतोय, सेक्रेटरीनी त्याच्या पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे की ज्या काही मेंबर्सच्या शंका आहेत, जे काही डाऊट्स आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते शांतपणे मधुर भाषण करून, ठीक आहे, रूडली नाही, पोलाइटली चांगलं संभाषण करायचं आणि सौजन्यपणे वागेल असं त्या कंपनी सेक्रेटरीनी सदस्यांशी काय करायचंय, संभाषण करायचंय. हे अत्यंत महत्वाचा हा पार्ट आपण कव्हर केला. उद्या आपण इतर पुढच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. सध्या आपण हा लेक्चर इथेच थांबूयात. काही शंका असल्यास तुम्ही मला व्हॉट्सॲप करा माझ्या नंबरवर. माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेला आहे.